नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची व जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान दरवर्षी शिध्याची जय्यत तयारी करते। माऊलींना लागणारी वस्त्रे, प्रावरणे, प्रस्थानाचे कपडे, मडके, मखर, अंगरखे, पादुका वस्त्र, पादुका पुसण्यासाठी लागणारी करपा वस्त्रे, उपरणी, शाल आदींची तयारी पूर्ण झाली आहे। माऊलींना नैवेद्यासाठी पेढे, बर्फी, आंबे, मोसंबी, संत्री, केळी अशी फळे व मिठाया तसेच पूजेसाठी लागणारी हळद, कुंकू, अष्टगंध, बुक्का, अत्तरे, गुलाल, कापूर, मध, पिठी साखर आणि रांगोळीची बांधाबांध करण्यात आली आहे। माऊलींना बेलिया तेलाने स्नान घातले जाते। नैवेद्यानंतर विडा, मसाला, सुरापी, कात आदींचीही तयारी करण्यात आली आहे। माऊलींच्या रथासोबत असणाऱ्या बैलांना घास, कणिक व शेंगदाण्याची पेंड दिली जाते। घोड्यांसाठी सातू हरभरे दिले जातात, त्याचीही तयारी करण्यात आली आहे। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या पालखीचा रथ यंदा प्रथमच दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला आहे। गेल्या 4 दिवसांपासून हे काम सुरू आहे। येत्या 2-3 दिवसात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाला आता सुरुवात केलेली आहे आणि पालखी सोहळ्याला आलेल्या भाविकांसाठी देवगावमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। शुद्ध पाणी हा या पालखी सोहळ्यातील विशेष महत्त्वाचा विषय राहणार आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता जोरदार तयारी चालू आहे। या वर्षी रथाची ब्रेक यंत्रणा पूर्णपणे बदलण्यात येत आहे। नवीन ब्रेक सिस्टीम बसवल्यामुळे यंदा रथाचा महत्त्वाचा भाग नवीन आणि विश्वासार्ह असेल असा विश्वास संस्थाने व्यक्त केला। झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने पक्ष्यांची घरटी हिरावली गेली आहेत। पक्ष्यांना हक्कांचे घर मिळवून देण्याकरता प्रत्येक स्तरातून प्रयत्न होत असून सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानात पक्ष्यांकरिता हक्कांची 100 घरे उभारण्यात येत आहेत। उन्हाळा पावसाळ्यात पक्ष्यांच्या रक्षणाच्या दृष्टीने प्लायवूडची घरटी तयार करण्यात आली। 1 बाय 1 फुटाच्या घरट्यांमध्ये पाणी आणि अन्नाची सोय करण्यात आली असून पुढील काळात शहर आणि उपनगरातील बागांमध्ये 50 घरटी उभारण्यात येणार आहेत। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पक्षीप्रेमी बाबासाहेब पाटील यांनी हे पाऊल उचलले आहे। सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांना घरटे मिळवून देण्याकरिता यापूर्वी त्यांनी प्रयत्न केले। प्लास्टिकचा वापर करून 5 लिटरच्या डब्यापासून त्यांनी घरटी तयार केली होती। झाडांच्या वरच्या भागात व खोडात त्यांनी झाडांच्या रंगाने रंगवलेली घरटी यापूर्वीही अनेक ठिकाणी लावली। आता प्लायवूडच्या घरट्यांच्या माध्यमातून पक्ष्यांना हक्कांची घरे मिळवून देऊन पर्यावरण व पक्षी संवर्धनाकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत। पुणे शहर ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे आणि ज्या झपाट्याने वृक्षतोड होत आहे त्यावेळेस आम्हाला असं सर्वेक्षण लक्षात आलं की पक्ष्यांची जी काही घरटी आहेत ती आजकाल दिसायचीच बंद झालीत आणि जे काही आता मोबाईलचे टॉवर आहे त्या मोबाईलच्या टॉवरमुळं रोज किमान असं आलेलं आहे की दिवसातून किमान एक तरी चिमणी मरती आणि जो काय आम्ही सर्वे केला तर सर्वे करताना असं लक्षात आलं की चिमण्यांची घरटी जी पहिली वाळलेल्या गवतांची होती किंवा झाडांच्या काड्यांची होती तर ती जुनी घरटी तशी बघायला न मिळता ती आता एकतर बाइंडिंग तारा किंवा प्लॅस्टिकची पिशव्या, प्लॅस्टिकच्या दोरे सर्वे करताना आम्हाला असं लक्षात आलं की टाकाऊ जे काही प्लॅस्टिक होते जे पूर्णपणे नष्ट होत नाही तर त्याचा आम्ही उपयोग असा करून घेतला की त्याला काही झाडांच्या खोडांचा जो कलर आहे तो ते आम्ही कॅन्ड्सला लावला आणि ते कॅन्ड्स आम्ही झाडांवर पक्ष्यांसाठी घरटे म्हणून त्याचा उपयोग आम्ही करायला सुरुवात केली। समाजामध्ये महिलांविषयी भरपूर गैरसमज आहेत। तिच्याबाबत असलेला दृष्टिकोन समाजाने बदलणे गरजेचे आहे। मला मिळालेल्या यशाच्या जोरावर जास्तीत जास्त मुलींना या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करणार असून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन भारताची शरीरसौष्ठवपट ममता देवी यमुना हिने केले। ताश्कंद येथे झालेल्या आशियाई महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत 63 सेंटीमीटर गटात भारताची शरीरसौष्ठवपट ममता देवी यमुना हिने कांस्य पदक पटकावले। भारताच्या इतिहासात
शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी ममता यमुना देवी ही भारताची पहिली महिला ठरली आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्ही पुणेकर संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष व माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। यावेळी ती बोलत होती। अपनी स्टेट की तरह ये स्वागत किया, मैंने सोचा ये मेरा ही स्टेट है। मैं बहुत खुशी हूँ, बहुत ज़्यादा खुश हूँ। थैंक यू महाराष्ट्र। संघटकाने अशा प्रकारे परदेशात जाऊन स्पर्धेचे यशस्वीपणे संयोजन केल्याबद्दल डॉक्टर संजय मोरे यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट मिलिंद पवार, दत्ता पवार, श्याम दौंडकर, भोलासिंग अरोरा, डॉक्टर एम भोसले, हेमंत जाधव, संतोष पोद्दार, अजिंक्य बडबडे, अमित बोरके आदी मान्यवर उपस्थित होते। ममता म्हणाली, मणिपूर सारख्या राज्यात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, परंतु मी याची पर्वा न करता गेल्या 2-3 वर्षापासून सरावाला सुरुवात केली आहे। त्याचे फळ म्हणून मला कांस्य पदक मिळाले आहे। शहरात आता पाणी जिरायला जागा शिल्लक राहिली नाही। अपार्टमेंट संस्कृतीमध्ये कोणालाच चिखल नको आहे, त्यामुळे छोट्या छोट्या जागांवर आपण सिमेंट लावत आहोत, त्यामुळे पाणी जिरण्यास अडथळा येत आहे। सोसायट्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल आग्रही भूमिका घेतली पाहिजे, असे मत कर्नल S.G. दळवी यांनी व्यक्त केले। भारतीय जनता पक्ष, महिला आघाडी व पृथ्वी फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टिंग पुण्यात आवश्यक आहे का या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। पक्षाचे शहराध्यक्ष विकास मटकरी, आमदार चंद्रकांत पाटील, नगरसेविका मेधा कुलकर्णी, वर्षा तापकीर आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी दळवी यांनी सांगितले की रेन हार्वेस्टिंग हे भारतीय संस्कृतीला नवीन नाही। पाण्याचे जतन करणे ही गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे। पूर्वी अनेक तळी होती, त्यामुळे आपोआपच रेन वॉटर हार्वेस्टिंग होत होते, पण नळ आला आणि पाणी जपून वापरणे कमी झाले। रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल मटकरी म्हणाले, प्रत्येकावर पाणी वाचवण्याचा संस्कार हा व्हायलाच हवा। रेन वॉटर हार्वेस्टिंग यशस्वी होण्यासाठी सोसायट्यांसारखा हार्वेस्टिंग प्रकल्प उभारून ठिकठिकाणी आपल्याला मिळेल तेवढे पाणी पुणेकरांनी वाचवायला हवे। त्याचे नियोजन नीट केल्यास 7.5 TMC एवढे पाणी शहराला नव्याने उपलब्ध होईल। भारतीय तत्वज्ञानात ओमला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यास धर्मवाचक किंवा हिंदूवाचक चौकटीत अडकवायला नको, कारण ओम वैश्विक पातळीवर ऊर्जेचा स्तोत्र आहे, असे उद्गार सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांनी काढले। विश्व शांती केंद्र माईर्स MIT पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्यावेळी विश्व शांती केंद्र पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, मेंदूतज्ञ डॉक्टर दीपक रानडे, डॉक्टर S.N. पठाण व प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा हे उपस्थित होते। नेदरलँड्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मेंदूतज्ञ डॉक्टर दीपक रानडे, सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे सहभागी झाले होते। त्यासंबंधी अनुभव कथन करण्यासाठी ही पत्रकार परिषद होती। डॉक्टर भटकर म्हणाले, ओम हा वैचारिक चिंतन करणारा शब्द आहे। जगद्गुरु शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी भारतीय तत्वज्ञानास एक अधिष्ठान प्राप्त करून दिले असून ते शाश्वत स्वरूपाचे आहे। या चराचर सृष्टीत जे चैतन्य दिसून येते त्याचे मूळ ओम आहे। ही गोष्ट जागतिक व्यासपीठावर मान्य करण्यात आली असून त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी वैज्ञानिक तत्ववेत्त यांचे चिंतन सुरू झाले आहे। नेदरलँड्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्व जाती धर्मांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी ओम यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वीकारले आहे। विज्ञान आणि अध्यात्म या कसोट्यांवर खरे उतरेल असे कोणते तत्वज्ञान अस्तित्वात आहे याचा शोध घेण्यास सुरुवात झाली असता ओम हे प्रातिनिधिक स्वरूपात पुढे आले व स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या विश्वाच्या अंतिम सत्याची प्रचिती सर्व जगभराच्या शास्त्रज्ञांना आली। जगप्रसिद्ध महान शास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या A=mc² या सूत्राऐवजी नव्याने उदयास येणाऱ्या ओम mc² या समीकरणाच्या माध्यमातून एक तत्व पुढे आले। डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय तत्वज्ञानामध्ये जे सूत्र मांडले गेले आहेत त्या सूत्राचा आज आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक आढावा घेत आहेत। नेदरलँड्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 23 देशातील 350हून अधिक विविध क्षेत्रातील तज्ञांनी हे सूत्र स्वीकारले आहे।
विश्व शांती केंद्र, मायर्स, MIT पुणे, भारत व सॅन युरो यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील वर्षी म्हणजेच 30 जानेवारी 2013 रोजी भारतात प्रथमच ओम =MC² सायन्स अँड नॉन-ड्युएलिटी व अंडरस्टँडिंग द सेल्स या विषयावरील जागतिक परिषद विश्व शांती कुलगुरू राजबाग येथे घेण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाची व्याप्ती झपाट्याने वाढण्याचे कारण म्हणजे या क्षेत्रातील जनजागृती होय. हा जागर करणाऱ्या मोजक्या IT प्रसारकामध्ये IT तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूरकर यांचे कार्य आघाडीवर आहे, असे प्रतिपादन MKCL चे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांनी केले. सिलिकॉन व्हॅली या शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर शिकारपूरकर यांना IT आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्सिस्टंट कंपनीचे अध्यक्ष आनंद देशपांडे, इन्फोसिस पुणे सेंटरचे अध्यक्ष शेखर पोतनीस, मराठा बिझनेस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद काकडे हे उपस्थित होते. दीपक शिकारपूरकर म्हणाले, तंत्रज्ञानाला कौशल्याची जोड देणे गरजेचे आहे. नवीन कौशल्य आत्मसात केल्याशिवाय ITचा व्यापक अपेक्षित विकास शक्य नाही. सिलिकॉन व्हॅलीचे संचालक प्रमोद गायकवाड यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा एक घटक असणाऱ्या कला दालनाची सध्याची दुरावस्था, दालनामध्ये असणारी अस्वच्छता आणि गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेले बालगंधर्व कला दालन यांच्या निषेधार्थ शहरातील रंगकर्मींनी घोले मार्गावरील कला दालनात घंटानाद केला. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, नगरसेविका रुपाली ढोमरे, नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब रुणवाल, प्रशांत बढे, प्रदीप कांबळे, प्रशांत दांडेकर आदी सहभागी झाले होते. शहरातील कला दालनात शिल्पकार चित्रकारांसाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. पालिका प्रशासन नॉन परफॉर्मिंग आर्ट्सकडे दुर्लक्ष करीत आहे. हे असे सुरू राहिले तर फुटपाथवर बसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तेंडुलकर यांनी दिला. रंगकर्मी अथवा कलाकारांना भाडे भरून देखील कला दालन उपलब्ध होत नसल्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या रस्त्यावर प्रदर्शन भरवावे लागत आहे. काही किरकोळ सुधारणा करण्यासाठी कला दालन बंद असल्याचे कारण पालिकेतर्फे देण्यात येत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली हे कला दालन बंद आहे. तसेच पालिका प्रशासनाने बालगंधर्व रंगमंदिरातील आर्ट गॅलरीची सजावट आणि इतर अनुषंगिक कामे या संदर्भात 50 लाख रुपयांची आणि 2 महिने कालावधीच्या निवेदनाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे हे कला दालन आणखी किती दिवस बंद राहणार असा प्रश्न कलाकारांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे घोले मार्गावरील मिनी थिएटर गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. तसेच कला दालनात असलेली अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरावस्था याचा निषेध या निमित्ताने केला आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या बावधन 6 एकराच्या परिसरात करण्यात येणाऱ्या विस्तारीकरणाकरता राज्य शासनाच्या वतीने 25 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दी.ग. केळकर यांच्या चरित्र ग्रंथांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते रविवारी संग्रहालयाच्या गुजरात दालनामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नेत्रतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या रेखा रानडे, संचालक सुधन्वा रानडे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, नवीन पिढीसाठी आजही डॉक्टर दी.ग. केळकर यांचे विचार प्रेरणादायी ठरत आहेत. इतिहास जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. ध्येय वेड्या पिढीला निश्चितपणे चांगल्या माणसांच्या कार्यातून काम करण्याची जिज्ञासा मिळते. केळकर संग्रहालयाचा विस्तार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी 6 एकर जागा उपलब्ध करून दिली. या जागेवर उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे वास्तूचे काम अजून अपूर्ण आहे. याकरता राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल. ऑगस्टमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी याकरता सुपूर्द करण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली. याचबरोबर संग्रहालयाचे सर्व कामकाज पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 50 कोटी रुपयांची गरज आहे. यातील अर्धा वाटा राज्य शासन उचलण्यास तयार आहे. 5 कोटी रुपयांचा चेक दिल्यानंतर राहिलेली 20 कोटी रुपयांची मदत टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. तसेच अन्य 25 कोटी रुपयांकरता वेगळी सोय करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.